तिथून खाली रॅपलिंग करायचं. मजा येणार आहे. काल रात्री असला ढीग पाऊस पडलाय की नाही, त्यामुळे सकाळी निघताना फुल प्रोटेक्शन आपलं जलसुरक्षा कवच घालूनच निघालोय. म्हणजे कसं पोचेस तोपर्यंत तरी आपल्याला भिजायचं टेन्शन नाही. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. नवीन व्हिडिओ म्हणजे नवीन ॲडव्हेंचर आलंच, आणि तेच ॲडव्हेंचर करायला मी आता निघालेलो आहे कर्जत मध्ये असलेल्या एका वॉटरफॉलला, ज्याचं नाव आहे डिकसळ वॉटरफॉल. आणि आजचं जे ॲडव्हेंचर आहे ते म्हणजे त्या वॉटरफॉलमध्ये रॅपलिंग होणार आहे. मजा येणार आहे. माझ्यासाठी एक नवीन एक्सपिरियन्स असणार आहे, आणि मी पण फर्स्ट टाइमच वॉटरफॉल रॅपलिंग करत आहे. इथून जो अंतर आहे डिकसळ वॉटरफॉलचा तो आहे 130 किलोमीटर. करेक्ट 8 वाजलेत आणि मी पोचलेलो आहे डिकसळ गावात. आणि इथून एक अर्ध्या तासाचा ट्रेक आहे त्या डिकसळ धबधब्यापर्यंत. पण त्याच्या आधी एक डॅम आहे, तिथं ब्रीफिंग होईल आणि त्यानंतर मग पुढचा प्रवास. ओनली ॲडव्हेंचर ट्रेक करत असतो, ठीक आहे ना. तर मान्सूनमध्ये सध्या आपल्या वॉटरफॉल रॅपलिंग चालू आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर काही फोर्ट्स पण जसं मलंगगड आहे, गोरखगड आहे, असे सुद्धा करतो आपण, जे तुम्हाला इझिली सबमिट करता येत. हा तर सीन घ्यायचा नव्हता, थोडा सिनेमॅटिकच घ्यायचा होता. माझ्या शूजमध्ये आहे ना सध्या 2-2 लिटर पाणी आहे, आणि सीटीआर शूज ऑलरेडी जड असतात. त्यात आता हे पाणी घुसले की नाही, असं 5-5 किलोचे शूज घेऊन फिरावलं असं वाटायला लागले मला. तर वर गेले की जरा पिळून व्यवस्थित करूया त्याला. आता मगापासून थोडं प्लेन साईडला चालत होतो, आता याशी वर चढाई आहे. वॉटरफॉलच्या टॉपला जाऊन तिथून खाली रॅपलिंग करायचं आहे. कुठल्या साईडला? हा येतो धबधबा, आणि तिथून वरून बहुतेक रॅपलिंग करायचं आहे खाली. नुसतं चढाई रे, नुसतं चढाई. अजून 2 डोंगर वर चढलो की देव दिसतील मला तर वाटते. आता आम्ही आहे डिकसळ धबधब्याच्या टॉपला, आणि तिथं तुम्हाला खाली दिसत असतील आपला दिऱ्या पण आहे तिथं. तिथं त्या लोकांनी सेटअप लावलेला आहे, आणि आता एक एक करून आम्ही खाली रॅपलिंग करून खाली जाणार आहे. मजा येणार आहे. आता जरासं वाटत आहे काहीतरी करायला आलो. वर तर पोचलेलो आहे, मस्त वेगळी ड्रोन बाहेर काढला, म्हटलं जरा ड्रोन शूट घेऊया. एकदम डेंजर पाऊस चालू झाला आहे वर आल्यानंतर. मागापासून एवढं ऊन होतं यार, त्यावेळी ड्रोन घ्यायला पाहिजे होता, थोडेफार शॉट्स आले असते. आता वाट बघायची पाऊस जायची, त्याशिवाय जायचं नाही खाली.
तर विषय आता असा झाला आहे की मी थांबलेलो रॅपलिंगसाठी खाली नंबरमध्ये, आणि हा जो डिस्कलचा धबधबा आहे याच्यावर आणखी एक गाव आहे, आणि हे मित्र त्या गावचे आहेत आणि हे चालले आहेत मला घेऊन त्यांचं गाव दाखवायला. मी इथं 2000चे केचुआचे शूज घालून चढालो आहे. हे लोक बघा नॉर्मल चप्पल घालून माझ्यापेक्षा फ्रेश रपारप चढायचं चालू आहे यांचं. टेक्निक आणि रोजची सवय. कुठेतरी वर घेऊन आलेत, ऑलमोस्ट आलोय बहुतेक. हा हे गाव आहे काय आज ना. खरा ॲडव्हेंचर तर आत्ता करायला लागलोय. आता हे लोक गावात घेऊन चाललेत, एकदम आपल्यासारखीच गावाकडची साधी भोळी, मस्त सगळ्यांसोबत व्यवस्थित. पण ड्रोन बघायला त्यांना जास्त उत्सुकता आहे. आता गावात जाऊन पण थोडे ड्रोन शॉट्स घेऊया. हे आहे त्यांचं गाव. विचार पण नाही करू शकत की आम्ही ज्या धबधब्याला टॉप समजून तिथं रॅपलिंग करणार होतो त्याच्यावर अनेक गाव आहे, आणि हे भाऊ आपल्याला सगळे व्यवस्थित घेऊन आलेत गावात. पटकन ड्रोन शूट घेऊया, आपल्याला खाली रॅपलिंगला पण जायचं. हे बघा गाव कसं आहे. एकदम मस्त गाव आहे. गाव बघून झालं, ड्रोन शूट पण घेतले, आणि हे लोक आता परत सोडायला येतात मला खाली.
एक खतरनाक ॲडव्हेंचर आपलं जे वॉटरफॉल रॅपलिंग होतं ते पूर्ण करून मी चाललेलो आहे परत जे बेस विलेज आहे तिथं. आणि तिथं महादुर्ग यांच्याकडून ते जेवणाची सोय आहेच जी प्रत्येक ट्रिपनंतर असते. आजचा ट्रेक खतरनाक होता, खरंच खतरनाक होता. आणि हा होता तो धबधबा, मजा आली. आता खाली निघूया लगेच, जेवूया आणि पुण्याला. तर फायनली जेवून कपडे सुकवून एक मस्त एक्सपिरियन्स घेऊन परत निघालेलो आहे पुण्याला. पण त्याच्या आधी येणार आहे लोणावळा आणि खंडाळा आणि राजमाची व्ह्यू पॉईंट, आणि तिथला नजारा बघण्यासारखा आहे. एक नंबर वातावरण झाले, त्यामुळे पब्लिक बाहेर पडले आणि संडे पण आहे. आणि अशा वातावरणात मस्तपैकी गरम गरम चहा आणि भजी खायची फुल इच्छा व्हायले. खरं नाही, अजिबात खायची नाही. व्यवस्थित डाएट चालू आहे, तो तोडायचा अजिबात नाही. वाह, काय नजारा आहे, काहीच दिसत नाही. तर अचानक आणि भयानक मध्ये आमचा एक असा प्लॅन झाला आहे की लोणावळ्यात एक आयशा विला नावाचा भूत बंगला आहे. किती लांब आहे रे अजून? लेफ्ट साईडला आईच्या गावात. हे काय बाजूला? चल. तर मित्रांनो, हे आहे ते लोणावळ्यातलं फेमस भूत बंगला आयशा विला, ज्यामध्ये हे अंधारात तुम्हाला दिसत असेल की नाही माहीत नाही, पण रोल्स रॉयस एकदम हॉरर सिच्युएशनमध्ये आहे. इथं आईला ओपनच आहे रे सगळं, गेट ओपन आहे आणि लोक पण आलेत बघायला. आईला आत चालली ती. नाही आम्ही इथंच ठीक आहे, इथूनच सुंदर दिसायला लागलंय. छान छान. ही आत बाजूला जाऊन बसते वाटते. फुल चेकिंग चालू आहे गाडीची, एकदम हॉरर आहे. आणि वाईब पण इथली जरा असं निगेटिव्हच आहे. बघूनच असं कुठं कुठं काटायला काय सांगू. चला निघूया. डेंजर तर आहे, बघूनच फाटायला पाहिजे. आई अरे डिक्कीत तो खोला लागलाय, खरं इथं मला शिला या लागले. चल बाबा, आज आयशाला भेटूनच जातात वाटतं ती. चल निघूया. तर त्या विल्लाचा विषय असा आहे की म्हणजे एक पोरगी आणि तिचे मम्मी पप्पा तिथं राहत असायचे आणि त्यांना मारलं वाटतं कोणीतरी. कसं मारलं, काय मारलं ते मला माहीत नाही. यूट्यूबला तुम्ही सर्च करून स्टोरी ऐकू शकताय. ओरिजिनल काहीतरी रिअल स्टोरी आहे ती. आणि त्या तिची पोरगी आहे, तिची फेवरेट कार होती ती रोल्स रॉयस, आणि त्या टायमिंगची तिथं आहे. आणि त्या रोल्स रॉयसमध्ये रात्रीची त्या म्हणजे भरपूर जणांनी त्या पोरगीला बघितलेलं आहे रात्री त्या रोल्स रॉयसमध्ये. आता ते खरं आहे खोटं आहे माहीत नाही. असं पण म्हणतात की भरपूर वेळी पोलिसांनी ती रोल्स रॉयस घेऊन गेलेत पोलीस स्टेशनला. खरं दुसऱ्या दिवशी ती रोल्स रॉयस परत त्याच जागेवर येते आणि म्हणजे काय तरी डेंजरच आहे बाबा विषय घेऊन. तर फायनली मी पोचलेलो आहे आमच्या एरियामध्ये. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.
मी पण आता घरला जातो, आंघोळ विंघोळ करतो आणि डायरेक्ट कल्टी. पुन्हा भेटूया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन ॲडव्हेंचरसोबत. तोपर्यंत बाय बाय.